ठीक आहे, हे लिहून घ्या. भावांचे कारकग्रह कोणते आहेत? कोणत्या ग्रहापासून कोणत्या भावात पापग्रह असता कोणास अनिष्ट, हे आपल्याला समजायला लागतं. अनिष्ट म्हणजे खराब, अशुभ फळं मिळतील. कोणत्या ग्रहापासून कोणत्या भावात पापग्रह असता कोणास अनिष्ट असतो, हे आपण आता बघतोय. तर रवीपासून म्हणजे सूर्यापासून 9व्या भावात, म्हणजे सूर्य जिकडे बसला असेल, ज्या भावात बसला असेल, तिथून 9व्या भावात पापग्रह असेल, मग तो एक असो किंवा जास्त असो, तर ते कोणाला अनिष्ट होतं? तर जातकाच्या वडिलांना अनिष्ट होतं, वडिलांना अशुभ असतं. ठीक आहे. आता हे कसं ओळखायचं, तर ते पण मी तुम्हाला सांगतो. आपण इकडे येऊया, जस्ट तुम्हाला एक दाखवायचं म्हणून दाखवतो. समजा तुमचा रवी इकडे आहे. आता पापग्रह म्हणजे रवी, मंगळ, शनी, केतू, शुक्र हे पण पापग्रह झाले. राहू सुद्धा पापग्रह आहे. आता ह्या पापग्रह मी दाखवतो तुम्हाला. तर इथून समजा रवी तुमच्या जन्मकुंडली तिकडे, तर इथून 9व्या भावात 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9, म्हणजे इकडे जर पापग्रह असेल तर तो कोणाला अनिष्ट होईल? जातकाच्या वडिलांना अनिष्ट होईल. ठीक आहे, असं मोजायचं आहे. आता मी इथे लिहितो, तर पटापट पटापट लिहून घ्या. चंद्रापासून चतुर्थ भावात पापग्रह असेल तर तो जातकाच्या आईला अनिष्ट असतो. ठीक आहे. मंगळापासून तृतीय भावात पापग्रह असेल तर त्यांच्या बंधूंना म्हणजे भावा बहिणींना अनिष्ट होतो. लिहून घ्या. बुधापासून, मी कुठेही असो त्या कुंडलीत, बुधापासून चतुर्थ भावात जर पापग्रह असेल
तर तो जातकाच्या मामास अनिष्ट होतो. गुरुपासून पंचम भावात जर पापग्रह असेल तर पुत्रास अनिष्ट असतो. शुक्रापासून जर सप्तम भावात जर पापग्रह असेल तर जातकाच्या पत्नीस अनिष्ट असतो. आता इथे पत्नीस आहे तसं पतीस पण तुम्ही लिहू शकता. म्हणजे जातक जर लेडीज असेल तर तिच्या पतीस. शनीपासून अष्टम भावात जर पापग्रह असेल तर तो स्वतः जातकासच अनिष्ट असतो. ह्या प्रकारे आपल्याला कुंडली पाहता क्षणी आपल्याला समजू शकतो. म्हणजे अशुभ फळ मिळतात त्यांना. अनिष्ट म्हणजे अशुभ फळ मिळतं.